नमस्कार मित्रांनो, आज आपण संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा एक नवीन अभंग घेऊन आलो आहोत, जो नक्कीच आयुष्य जगताना जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपण हे अभंग सोप्या आणि आधुनिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आजच्या विषयाचा गर्भित अर्थ समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण आयुष्यात मनाची सदृढता आणि संतुलन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि संत गुरु सद्गुरू यांचे विचार हेच आपले आयुष्य सुगम करण्यासाठी आणि बदलवण्यासाठीचा एक सर्वात सोपा मार्ग आहे, आणि तोच आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर हे व्हिडिओ आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला विसरू नका. तर आजचा हा अभंग फक्त शब्द नाहीत, हा आपल्या मनाचा आरसा आहे. आपण जगाकडे कसे पाहतो आणि का पाहतो याचा खोल विचार या अभंगातून तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे. चला तर मग बघूयात काय सांगत आहे हा अभंग. आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आपणासी डोळी दृष्टी नाही. रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, तोंडासी कारण चवी नाही. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. मित्रांनो, आजच्या काळात आपण अनेकदा म्हणतो लोक वाईट झाले आहेत, जग खूप स्वार्थी झालं आहे, कोणी कोणाचं नाही आहे. पण कधी आपण स्वतःला विचारतो का, मी स्वतः कसा आहे? तुकाराम महाराज सांगतात, जग जसं आहे तसं आपल्याला दिसत नाही. जग आपल्याला आपल्या मनासारखं दिसतं. मन आनंदी असेल तर जग सुंदर वाटतं, मन दुःखी असेल तर सगळीकडे अंधार दिसतो. पहिलं चरण, आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जो स्वतः आंधळा आहे त्याला संपूर्ण जगही आंधळं वाटतं. इथे आंधळेपण म्हणजे फक्त डोळ्यांनी न दिसणे असं नाही, तर सत्य न समजणे, अज्ञानात जगणे आणि पूर्वग्रहांनी भरलेलं मन असा अर्थ होतो. उदाहरण, समजा एका माणसाच्या मनात सतत संशय आहे. त्याला प्रत्येक व्यक्ती खोटी वाटते. कोणी मदत केली तरी तो म्हणेल यामागे नक्की काहीतरी स्वार्थ आहे. कारण समस्या जगात नाही, समस्या त्याच्या मनात आहे. एक छोटी कथा बघूया. एका गावात 2 मित्र गेले. पहिला मित्र म्हणाला, हे गाव खूप वाईट आहे, लोक उद्धट आहेत. दुसरा म्हणाला, मला तर लोक खूप प्रेमळ वाटले. दोघंही एकाच गावात गेले होते, लोकही तेच होते. फरक होता फक्त त्यांच्या मनाचा. जसं मन तसं जग. दुसरं चरण, रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, तोंडासी कारण चव नाही. किती सुंदर उदाहरण आहे हे. रोगी माणसाला गोड पदार्थही कडू लागतो, पण दोष मिठाईचा नसतो, दोष त्याच्या चवीचा असतो. इथे रोग म्हणजे फक्त शरीराचा रोग नाही, तर काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार हे मनाचे रोग आहेत. ज्याच्या मनात हे विकार भरलेले आहेत त्याला चांगली गोष्टही वाईटच वाटते. उदाहरण, घरात आईवडील मुलाला चांगला सल्ला देतात, पण मुलाच्या मनात अहंकार असेल तर त्याला तो सल्ला बंधन वाटतो. गुरु उपदेश करतात, पण अहंकारी माणसाला ते टोमणे वाटतात. संतांची वाणी ऐकली तरी मन शुद्ध नसेल तर त्यातलं अमृतही कडू वाटतं. इथे एक गोष्ट पाहूया. एका शिक्षकाने विद्यार्थ्याला सांगितलं, रोज थोडा वेळ अभ्यास कर. विद्यार्थी रागवला. त्याला वाटलं शिक्षक त्याला कमी समजत आहेत. पण काही वर्षांनी त्याच विद्यार्थ्याला समजलं तो सल्ला त्याच्या भल्यासाठी होता.
म्हणजेच जेव्हा मन अपरिपक्व असतं तेव्हा आपलं भलं आपल्याला समजत नाही आणि सत्यही कटू वाटतं. तिसरं चरण. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. हा अभंगाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो स्वतः आतून शुद्ध नाही त्याला संपूर्ण जग खोटं वाटतं. मन शुद्ध म्हणजे काय? मन शुद्ध म्हणजे द्वेष नसणे, अहंकार नसणे, दुसऱ्याविषयी वाईट भावना नसणे, सत्य स्वीकारण्याची तयारी असणे. मन शुद्ध असेल तर माणूस प्रत्येक गोष्टीत चांगुलपणात शोधतो. उदाहरण, एकाच पावसाकडे 2 शेतकरी पाहतात. एक म्हणतो देवाची कृपा झाली, दुसरा म्हणतो आता चिखल होईल. पाऊस तोच पण विचार वेगळे. आज अनेक लोक सतत नकारात्मक का असतात? कारण बाहेरच्या जगापेक्षा त्यांच्या मनात जास्त गोंधळ असतो. मनात असंतोष असेल तर करोडो रुपये असूनही आनंद मिळत नाही. पण मन शांत असेल तर साध्या आयुष्यातही स्वर्ग अनुभवता येतो. तर या अभंगाचं नेमकं तात्पर्य काय आहे आणि यातून आपल्याला नक्की काय शिकायचं आहे? तर हा अभंग आपल्याला दुसऱ्यांना बदलायला सांगत नाही. तो सांगतो स्वतःकडे बघा. आपलं मन स्वच्छ आहे का? आपले विचार शुद्ध आहेत का? आपण लोकांकडे पूर्वग्रहाने पाहतो का? कारण जग बदलण्याच्या मागे लागत बसलात तर तुमचा अमूल्य वेळ आणि शक्ती वाया जाईल आणि तुम्हाला स्वतःची प्रगती साधता येणार नाही. जर आपण लाल रंगाचा चष्मा घातला तर संपूर्ण जग लाल दिसेल, पण जग खरंच लाल नसतं. तसंच रागाचा चष्मा घातला तर सगळे शत्रू वाटतात. अहंकाराचा चष्मा घातला तर कोणीच योग्य वाटत नाही आणि प्रेमाचा चष्मा घातला तर प्रत्येकामध्ये देव दिसतो. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, स्वतःचं मन शुद्ध करा, सत्य स्वीकारा, चांगुलपणा पाहायला शिका, पूर्वग्रह सोडा, अहंकार सोडा, मग जग बदलल्यासारखं वाटेल. मित्रांनो, हा अभंग फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. आजपासून एक प्रयत्न करूया. दुसऱ्यांमध्ये दोष शोधण्याआधी स्वतःच्या मनाकडे बघूया. हेच तुमच्या आमच्या असाधारण प्रगतीसाठी कारणीभूत ठरेन. कारण शांत, शुद्ध, आनंदी मनाने सगळीकडे पाहाल तर जग सुंदर दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि संत साहित्याचा अशाच गहन विचारांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.